मी अजित अनंतराव पवार. हा आवाज आपण सगळ्यांनी ऐकलाय. 8 वेळेस आमदार आणि 6 वेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. एवढी सगळी कारकीर्द असलेले आणि महाराष्ट्रात कामाचा धडाका त्यांचा कसा होता हे आजच्या अपघातानंतर आपण बघू शकता. विमानाच्या बाजूला पडलेला कागदांचा खच आपल्याला सांगून जातो, जाताना सुद्धा दादा कामच करत गेलेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या नेत्याला देवाने त्याच्या चरणात जागा द्यावी अशी विनंती करतो, अशी प्रार्थना करतो देवाने. खरं तर महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान या ठिकाणी आज दादांच्या मृत्यूनंतर झालंय. विलासराव देशमुख असतील, आर पाटील असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, या सर्वांच्या मृत्यूनंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला खूप मोठा धक्का अजितदादांनी या ठिकाणी दिला. वेळ पाळणारा नेता असं ज्यांचं वर्णन महाराष्ट्राच्या राजकारणात केलं जात होतं, तोच नेता आज अवेळी आपल्याकडून निघून गेलाय. महाराष्ट्राला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवाने द्यावी एवढीच या ठिकाणी प्रार्थना करू शकतो. अजितदादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.